बाजरीची भाकर खायचं म्हटलं की ती गावाकडेच खावी. कारण मातीची चूल, त्याच्यामध्ये पडलेला रसरस्ता हार आणि त्या रसरस्त्या हारावरती लाल भाजलेली बाजरीची भाकर, वाफाळलेली बाजरीची भाकर अप्रतिम लागते मित्रांनो, अप्रतिम अशी चव. चला तर मग गावाकडे बनवूया अशी बाजरीची भाकर. सुरुवातीला पीठ चाळून घ्यायचं आहे परातीमध्ये, भाकरीला लागतं तेवढं, आणि त्याच्यामध्ये पाणी पण घालायचं आहे. पाणी जास्त पीठ आपलं घट्टही होणार नाही आणि जास्त पातळही होणार नाही आपला उंडा. अशा प्रकारे पाणी घालून घ्यायचं आहे मीडियममध्ये. पाणी घातल्याच्या नंतर या उंड्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला उंडा भाकर बनवत असताना फुटणार नाही, भाकरीला कुठल्याही प्रकारे चिरा जाणार नाहीत आणि भाकर आपली टम्म फुगेल. अशा प्रकारे हा उंड्याला मस्त मळून घ्यायचं आहे. आपला उंडा मळून झालेला आहे आता, आणि उंडा मळल्याच्या नंतर आपल्याला आता भाकर थापायचं आहे. त्याच्यासाठी पीठ टाकून घेतलेलं आहे परातीमध्ये, चिटकून आहे म्हणून, आणि ही भाकर थापायला सुरुवात केलेली आहे. एका हातानं भाकर थापायची आहे आणि दुसऱ्या हाताने ही भाकर लंबुळी होऊ नये, वाकडी तिकडी होऊ नये म्हणून त्याला हात लावून या भाकरीला गोलाकार आकार द्यायचा आहे. आणि गोलाकार आकार दिल्याच्या नंतर या भाकरीला दोन्हीही हाताने थापायचं आहे. दोन्ही हाताने याच्यासाठी थापायचं आहे की आपली भाकर सर्व बाजूनी व्यवस्थित अशी एक साईजमध्ये गोल झाली पाहिजे आणि एक साईजमध्ये ती पातळ झाली पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी जाड, काही ठिकाणी पातळ, अशा प्रकारे बनवलेली भाकर फुगणार नाही, पचणार नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे भाकर दोन्ही हाताने तयार झाल्याच्या नंतर ही चुलीवर जाणार आहे. मातीच्या चुलीवरती टाकलेल्या तव्यावरती भाकर आपण चढवलेली आहे आणि त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी पण एवढंच टाकायचं आहे, लावून घ्यायचं आहे की भाकर ओली झाली पाहिजे, जास्त ओली करायची नाही. भाकर पचल्याच्या नंतर भाकर अशी पलटून घ्यायची आहे. भाकर पचली कशी ते बघायचं. भाकर पचली नाही, चला पलटून घेऊ भाकर. आता ही भाकर पलटून टाकलेली आहे आणि बघा ही भाकर व्यवस्थित मळल्यामुळे, व्यवस्थित गोलाकार दोन्ही हाताने थापल्यामुळे कशी भाकर आपली टम्म फुगलेली आहे हे आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमामधून. भाकर खूप छान फुगलेली आहे, चुलीवरती भाजलेली पण आहे रसरस्त्या हारामध्ये. अशा प्रकारे ही आपली भाकरीची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर नवीन रेसिपीसाठी हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुन्हा पुढल्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड